नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिंदास। मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहात, काय निवेदन आहे आणि काय मागणी केली तुम्ही? मुळातच मागील 3 दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये जे मराठा आरक्षणाचं जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पत्रकारितेवरती तसेच काही जर्नलिस्ट आहेत त्यांच्यावरती आणि कॅमेरामन यांच्यावरती जे गैरवर्तन केलेलं आहे याच्याबद्दल प्रथमतः आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत आहोत। तीव्र शब्दांमध्ये त्याची निंदा देखील करत आहोत, कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे जेथे अतिशय महामानव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या अनेक महामानवांची ही कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे। आणि अशा या कर्मभूमीवरती, या पवित्र भूमीवरती लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती होणारा आघात हा ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून मुळीच खपवून घेतला जाणार नाही। त्या कारणास्तव त्यामधील जे कोणी दोषी आहेत त्यांचा तपास लावून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या दोषींवरती कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती म्हणजेच मीडियावरती अशा प्रकारचं कोणतेही गैरवर्तन होणार नाही। आणि हे काळजी घेण्याचं तसंच पत्रकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं आहे, अशी आमची भूमिका। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।